मागल्या काळामध्ये झी 24 तासने मुंडवा जमिनीच्या बाबत एक बातमी केली होती. त्याच्यानंतर आपण पहिल्यांदा भेटतोय, चर्चा करतोय. तुम्ही फार त्याच्याबद्दल आमच्याशी तुम्ही माध्यमांमध्ये भूमिका मांडली. आजही त्या प्रकरणाबाबत आपल्या लक्षात येतात वारंवार तुमच्यावरती त्याच्यामध्ये की तुमच्याही राजीनाम्याची त्याच्यामध्ये मागणी झाली, तुमचं त्याच्याकडे दुर्लक्ष प्रकरणाकडे किंवा तुमचा त्याच्यामध्ये इन्फ्लुएन्स होता असा वारंवार आरोप झाला. आरोप तर माझ्याकडं मी राजकारणात आल्यापासून एवढे आरोप झाले, इतरांच्यावर झाले, सगळ्यांच्यावर झाले. ज्या आरोपात तथ्य नाही तिथं कुठं जास्त महत्त्व देता. जर तिथं त्या व्यवहारात 1 रुपया कोणाला दिला नाही, 1 रुपया कोणी घेतला नाही, नुसतं तिथं रेकॉर्ड झालं आहे. आणि रजिस्ट्रेशन करताना त्या रजिस्टरने सांगायला पाहिजे होतं ही राज्य सरकारच्या मालकीची जमीन आहे, ही लीजवर बॉटॅनिकल गार्डनच्या केंद्र सरकारला दिलेली आहे. ते लीज आजही चालू आहे. त्याच्यामध्ये लीजची जमीन देण्याचा अधिकार हा राज्याचा पण आहे, केंद्राचा पण आहे. आणि त्याच्यामुळं ते लीज संपेपर्यंत इथं व्यवहारच होऊ शकत नाही. आता जुनं काहींनी रेकॉर्ड गायकवाड परिवाराचं दाखवलं, पॉवर ऑफ अटर्नी, अमुक तमुक, असं बऱ्याच गोष्टी पुढं आल्या. मला माहिती असतं तर आपली जर कुठल्या अधिकाऱ्यांची ओळख असेल तर त्या रिटायर झालेल्या टॉपच्या अधिकाऱ्यांना, टॉपची ज्यांची तुमच्याबद्दल प्रतिमा चांगली आहे की हा अधिकारी मला खोटं सांगणार नाही, त्याला आपण विचारा. अजित पवारांनी तुम्ही त्यांच्या हाताखाली काम केलं त्यावेळेस त्यांची कामाची पद्धत कशी आहे. एखादं चुकीचं काम आपण तुम्ही नेलं आणि तुम्ही सांगितलं की हे चुकीचं आहे तर त्याचं त्यांनी कधी समर्थन केलं आहे का? मी माझ्या आजपर्यंतच्या आयुष्यात तसलं केलं नाही. त्याच्यामुळं मला ते माहिती नव्हतं. मला माहिती नसताना ते बाहेर काढलं गेलं. माझं सांगतो मला माहीत नव्हतं. मी सकाळी 6ला उठून कामाला लागतो. त्याच्यावर प्रत्येक गोष्ट घरातली लोक किंवा नातेवाईक काय करतात हे बघायला मला फुरसत नाही. मी सगळ्यांना सांगत असतो. ऐका ना, आता मला प्रश्न विचारला. अनेक लोकांना आपण अनेक लीडर घरातल्या नातेवाईकांच्या काही चुकीच्या गोष्टीमुळे अडचणीत आले. मी आत्तापर्यंत कधीही अडचणीत आलो नाही. आता इथून पुढं पण अडचणीत आणण्यासारख्या गोष्टी करू नका अशा पद्धतीने सांगितलं. पण दादा, इथे आपण ज्या घरात बसून इंटरव्ह्यू करतो तिथे त्या कंपनीचं रजिस्टर्ड ऑफिस होतं. तिथून या व्यवहार तुम्ही म्हणतात की फक्त अधिकाऱ्यांचाच दोष आहे, जमीन घेणाऱ्याची काहीच चूक नाही याच्यामध्ये. कारण ती अमेडिया कंपनीमध्ये तुमचे पुत्र त्याच्यामध्ये पार्टनर आहेत, त्यांची काहीच चूक नाही असं तुम्हाला वाटतं? तुम्ही मंत्री राहिलात इतकी वर्ष. झालं विचारू. हो, त्या संदर्भामध्ये इन्क्वायरी सरकारने लावलेली आहे. आणि इन्क्वायरीमध्ये अशा प्रकारच्या ज्या घटना घडल्या त्याला कोण कोण जबाबदार आहे ह्याची पुनरावृत्ती होऊन काय केलं गेलं पाहिजे. जे काय आता इन्क्वायरी व्हायची ती इन्क्वायरी होऊ द्या. दूध का दूध, पाणी का पाणी लोकांच्या समोर येऊ द्या. ज्याच्या कोणाच्या चुका असतील त्यांना त्या चुकाच्या संदर्भामध्ये जो काही निर्णय दिला जाईल त्या पद्धतीनं होईल. त्याच्यामुळं तिथं जे काही दुसरं एक घटना घडली, खडकीला का कुठेतरी घडली कुठल्या सरकारी जमीन, त्याची चर्चा पण होत नाही. त्याच्यामुळं हे फक्त तिथं अजित नाव आलं त्याच्यामुळे हे इतकं त्याला उभारी देण्याचं काम काही लोकांनी जाणीवपूर्वक केले असं माझं स्पष्ट मत आहे. तुमचं म्हणणं आहे की मग परस्पर दोषी याच्यामध्ये का काय? अहो, ते आता चौकशी करतायत ना. चौकशी केल्यावर मी काही त्याच्या संदर्भातला निर्णय द्यायला न्यायाधीश नाहीये. त्यांना प्रोटेक्ट केलं जातं, त्यांच्यावरती एफआयआर होत नाही, त्यांच्या पार्टनरवरती एफआयआर होतो, त्यांच्यावरती एफआयआर होत नाही. ते बघतील ना. त्याच्याबद्दल माझा कुठं संबंध नाही. ते डिपार्टमेंट पण माझ्याकडं नाही. एफआयआर करण्याचं काम पण माझ्या डिपार्टमेंटकडं नाही. त्याच्यामुळं जे काही असेल ते त्या ठिकाणी होईल. वारंवार असं एक परसेप्शन दादा तयार होतं की तुम्ही उपमुख्यमंत्री आहात किंवा तुमचा एक इथे तुम्ही इथले पालकमंत्री आहात, त्याच्यामुळे त्यांना एक प्रकारे तिथे इम्युनिटी मिळते, त्यांना त्याच्या प्रकारे एक संरक्षण मिळतं. असं तुम्हाला वाटत असेल तर माझा काही दोष नाही. कुणाला काय वाटावं हा ज्याचा अधिकार आहे. ठीक आहे दादा, आगामी काळात आता पुण्यात आपण बोलतोय हा मुद्दा कारण तो निवडणुकीच्या निमित्तानं मुद्दा पुन्हा चर्चेत आणला जातो विरोधकांकडून, म्हणून आपण अजिबात आणला गेला नाही. मी पण सभा घेतोय, तुम्ही पण पेपर बघा. लोकांनाही कळलेलं आहे की तिथं व्यवहारच होऊ शकत नाही. कोणी कोणाला पैसे दिले नाही, नुसतंच दाखवलंय 300 कोटीचे असं केलं, 1800 कोटी, 2000 कोटी, 3000 कोटी. काय होतं, आकडे असे मोठे मोठे टाकले. मागं पण माझ्यावर असाच एकदा आरोप झाला 70,000 कोटीचा 2010ला का 9ला झाला. तेव्हा मी काढलं की 60ला राज्याची निर्मिती झाली, 60 आणि 40 2000 आणि वरचे 9, 49 वर्षात किती पैसे त्या डिपार्टमेंटला दिले होते? 45,000 कोटी रुपये दिले गेले होते. आणि सगळे मिळून पगार बिगार त्याच्यातच झाला.
पण आरोप झाला 70,000 कोटीचा. ठीक आहे, आम्ही सहन केला. इन्क्वायरी झाल्या, चौकशी, सगळ्या इन्क्वायरी होत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं आजही इन्क्वायरी चालल्या. त्याच्यामध्ये ACB इन्क्वायरी करते, CID इन्क्वायरी करते, काय सहकार करावी, इतक्या लोकांनी इन्क्वायरी केल्या. आमच्या तिथं जाऊन आम्हाला 5-5 तास उत्तरं द्यावी लागली. सगळं आम्ही सहन केलं. पण त्याच्यासोबत तुम्ही सत्तेत आहात आज, ज्यांनी आरोप केले होते. नाही, तो त्याच्यामध्ये जे आहे ते तुम्ही बघताय ना, मी काय करू त्याला. नाही, काल कारण उद्धव ठाकरे एक म्हणाले, काल तुम्ही ते ऐकलं असेल, की मला त्यांचं भाषण तुम्ही ऐकलं का माहिती नाही, नाही, नाही. की ते म्हणाले की एकतर चुकीचे आरोप केले होते, त्यांचे जर आरोप तुमचे योग्य होते तर तुम्ही पुरावे द्या त्यांचे पुन्हा एकदा, नसेल तर अजित पवारांची माफी मागा, तुम्ही त्यांच्यावरती जे आरोप केले होते. मला त्याबद्दल काही म्हणायचं नाही. आपल्या इथल्या लोकांचं असं असतं, ताजं असेल तर तेवढी चर्चा करतात, शिळं झालं की ते सोडून देतात. अशा अनेक गोष्टीची दाखले मी त्या ठिकाणी देईल. अनेकांच्यावर अनेक प्रकारचे आरोप झाले, अनेक काही बदनामी करण्यात आली. ठीक आहे, काही शेवटी तुम्ही या क्षेत्रामध्ये उतरता त्यावेळेस हे सगळं होणार हे गृहीत धरून आपण काम केलं पाहिजे. आणि आपण किती स्वच्छ कारभार केला तरी देखील जर काहींनी ठरवलं की इथं आरोपच करायचे तर त्याचा त्रास होतो. आणि काहींनी काहीही केलं तरी देखील त्याचं हो की चूक कुणी करत नाही. हे आपल्यालाही माहिती आहे. आपल्या अंतर्मनाला विचारा की राज्याची निर्मिती झाल्यापासून आजपर्यंत